आज आपण या ठिकाणी सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवास या टॅगलाईनच्या अनुषंगाने आपण या डोंबिवली उपविभागामध्ये एक मार्गदर्शन परिषद आयोजित केलं होतं. त्याला आपण पाहत असाल की प्रशासकीय अधिकारी ज्यामध्ये केडीएमचे अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, त्यानंतर आरटीओचे अधिकारी असतील, हे सगळे उपस्थित होते. नंतर या डोंबिवली विभागातील सर्व स्कूल असतील, त्यामुळे प्रायमरी स्कूल आहे, हायस्कूल असतील, त्यांचे सगळ्यांचे स्कूलचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर स्कूल व्हॅनचे चालक मालक यांचे प्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते. आणि आपला तोच प्रयत्न आहे की यापूर्वी आपण 2 दिवसापूर्वी कल्याणमध्ये हे आपलं शिबिर आयोजित केलं होतं. त्याला शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातून एकच आपली हे आहे की जेणेकरून जे काही शासकीय नियम आहे, शासकीय ज्या DR आपल्याला आलेले आहेत त्या संदर्भातले ज्या प्रत्येकाच्या जबाबदारी आहेत, त्यामध्ये स्कूल प्रशासनाची जबाबदारी असेल, स्कूल व्हॅनची जबाबदारी असेल, पालकांची जबाबदारी असेल, हे सगळ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या शिबिर आयोजित केलं होतं. आणि याच्यामध्ये सगळं कायदेविषयक असेल, सायबर विषय असेल, हे सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. आता जो तुम्ही विषय घेतला त्याच्यामध्ये कोणत्या काय जाणवलं? या ठिकाणी जर जो विषय आता मांडला गेला त्या ठिकाणी काही स्कूल प्रशासन असतील किंवा काही जे स्कूल व्हॅनचे ओनर्स आहेत यांच्याबरोबर त्या ठिकाणी अडचणी त्यांनी मांडल्या गेल्या. निश्चितपणे त्या ठिकाणी आहे की काही जबाबदारी पालकांची सुद्धा त्यांनी उचलली गेली पाहिजे. त्या ठिकाणी काही रिपीटेडली कंप्लेंट हा स्कूल प्रशासनाकडून पालकापर्यंत गेल्या जातात, पण पालकांकडून तेवढा त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. आजकाल बघाल सगळे पालक जे आहेत, पॅरेंट जे आहेत, ते वर्किंग पॅरेंट्स आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांकडे आपल्याला किती वेळ दिला जातो की आपला मुलगा ज्या स्कूल बसमध्ये किंवा ज्या रिक्षामध्ये किंवा व्हॅनमध्ये आपल्याला स्कूलला जात आहे तो व्यवस्थित जात आहे का, व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचत आहे का, त्याच्या काही अडचणी आहेत का, ड्रायव्हरच्या बाबतीत काय अडचणी आहेत का, त्याबाबत पालकांनी सुद्धा कुठेतरी सतर्क राहिला पाहिजे. जेणेकरून जर एखादी अप्रिय घटना त्या ठिकाणी एखादी घडायची असेल त्याकरता ती घडू नये त्याकरता पालकांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि त्या मुलांशी पण आपल्या डायलॉग काढला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्या काही अडचणी आहेत. आज आपण या ठिकाणी पाहतो की आरटीओ डिपार्टमेंटने अतिशय चांगल्या अशा सुंदर अशा व्हिडिओ क्लिप तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्याबद्दलची माहिती त्यामध्ये परिपूर्ण अशी माहिती दिली गेलेली आहे. आणि त्या माहितीपर्यंत आम्ही या सगळ्या क्लिप ज्या आहेत त्या आपल्या मार्फतीने, मीडियाच्या मार्फतीने आणि सगळ्या पोलीस प्रशासनापर्यंत आम्ही त्या पोहोचवलेल्या गेलेल्या आहेत. जेणेकरून एक चांगला अवेअरनेस मुलांच्या पर्यंत जाईल आणि आपण जे काही चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत त्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचतील असा आमचा प्रयत्न आहे.